मजेत ना? नक्की मजेत राहा. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन मी घेऊन आलेलो आहे. तर लक्षात ठेवा, खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता खाली दिलेला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. A tensile test was conducted on a mild steel bar. एका माइल्ड स्टील बार वरती टेन्साईल टेस्ट कंडक्ट केलेली आहे. मी टेन्साईल टेस्ट तुम्हाला दाखवलं होतं कसं त्याला ओढलं जातं दोन्ही साईडला. ठीक आहे, लेट इट बी. द फॉलोइंग डेटा वॉज ऑब्टेन्ड. फर्स्ट, डायमीटर ऑफ स्टील बार. गिवन डेटा, diameter of steel bar is there, that is 3 centimeter. म्हणजे किती mm हो? मी mm मध्ये कन्वर्ट करतो, सांगा. 30 mm. ओके, डायमीटर दिला म्हणजे लगेच एरिया काढून घ्यायचा. एरिया किती येणार आहे तर π/4 × 30 स्क्वेअर. किती होतं सांगा एरिया? $706.85. 706.85, राईट. 706.85 mm स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी दिलेली गेज लेंथ. लेंथ दिलेली आहे त्या बारची. ती लेंथ किती सांगितलेली आहे? लेंथ ऑफ द बार दे हॅव गिवन इट ॲज 20 सेंटीमीटर, म्हणजेच 200 mm. आता पुढं, लोड ॲट प्लास्टिक लिमिट, सॉरी लोड ॲट इलास्टिक लिमिट, P इलास्टिक. लोड ॲट इलास्टिक लिमिट दे हॅव गिवन इट ॲज 250 kN. त्यानंतर नेक्स्ट, एक्सटेन्शन ॲट ए लोड ऑफ 150 kN. म्हणजे ज्या वेळेला लोड P एक्सटेन्शन त्यांनी दिलेलं आहे. P एक्सटेन्शन म्हणजे ज्या वेळेला लोड 150 kN होता त्यावेळेला चेंज इन लेंथ ड्यू टू 150 kN लोड हा किती आहे? 0.21 mm. बरोबर आहे का बघा? चेंज इन लेंथ दिलेलं आहे ड्यू टू 150 kN लोड. That is the extension at a load of 150 kN that they have given. Okay. त्यानंतर मॅक्झिमम लोड दिलेला आहे P max. P max किती आहे म्हणताय? मॅक्झिमम लोड दे हॅव गिवन इट ॲज 380 kN. किलो न्यूटन जिथं जिथं आहे तिथं आता मी न्यूटन मध्ये कन्वर्ट करतो. 250 × 10³ न्यूटन. 150 × 10³ न्यूटन. 380 × 10³ न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट त्याने सांगितलं टोटल एक्सटेन्शन डेल्टा एल टोटल. टोटल चेंज इन लेंथ, टोटल एक्सटेन्शन किती सांगितलेलं त्यांनी? इट विल बी 60 mm. 60 mm इतकं येणार आहे. ठीक आहे. डायमीटर ऑफ द रॉड ऍट द फेल्युअर. डायमीटर ऍट फेल्युअर. फेल्युअरला म्हणजे ज्या वेळेला फेल होणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक फॉर्मेशन होतं. ते रॉड असा नेक मध्ये फॉर्म होतो. आपण कट केलेलं पाहिलं होतं टेन्साईल टेस्ट मध्ये. ठीक आहे. तर तो किती दिलेला आहे? 2.25 सेंटीमीटर. ओरिजिनल डायमीटर आहे 3 सेंटीमीटर आणि आता इथं चेंज झालेलं आहे 2.25 म्हणजे किती झालेलं आहे? 22.5 सेंटीमीटर. सॉरी mm. 22.5 mm. ओके. विचारलंय काय काय? सगळ्यात पहिल्यांदा म्हणलेलं यंग्स मॉड्युलस काढा. ई विचारलेलं. नेक्स्ट, स्ट्रेस ऍट इलास्टिक लिमिट. सिग्मा इलास्टिक. बर. पुढं पर्सेंटेज एलॉंगेशन. विचारलेलं आहे.
आणि पर्सेंटेज डिक्रीज इन एरिया. ह्या दोन गोष्टी ह्या 4 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. ह्या 4 गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे. तो सगळ्यात फर्स्ट आपल्याला इथे विचारलेला आहे ते म्हणजे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस कशा पद्धतीने काढणार सांगा, बोला. यंग्स मॉड्युलस that is E is equal to Young's modulus E is equal to काय असतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला आपण आणि तिथं काय काढलं होतं, यंग्स मॉड्युलस टाकला होता. म्हणजेच काय झालं, जर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असेल, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढून आपण तिथे यंग्स मॉड्युलस टाकला. मग मला स्ट्रेस आता यंग्स मॉड्युलस पाहिजे, सो स्ट्रेनला इकडे पाठवावं लागेल. दॅट इज स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. इथे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, दॅट इज कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल. इथं टेन्साईल टेस्ट आहे, जो टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन असणार आहे. ठीक आहे. चला पुढं. आता E इज इक्वल टू स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, दॅट इज P बाय A. आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला सांगताल का कोणी? स्ट्रेनचा फॉर्म्युला काय वापरणार आहात सांगा? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चला मग त्याला थोडस इकडे रिअरेंज करून लिहितो. P बाय A इंटू L डिवायडेड बाय डेल्टा L. बरोबर आहे का बघा. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये गेला, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये आला. राईट. ओके. आता हे आलेलं आहे. सो E सर्वात फर्स्ट आता इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यंग्स मॉड्युलस हा कधी येतो, वेन द बॉडी इज विदिन इलास्टिक लिमिट. बॉडी कशी असली पाहिजे तुमची, इलास्टिक लिमिटच्या मध्ये असली पाहिजे. इलास्टिक लिमिटला लोड किती आहे? इलास्टिक लिमिटला लोड आहे इथं 250. मग आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे इथं विदिन इलास्टिक लिमिट. विदिन इलास्टिक लिमिट म्हणजे 250च्या पुढे गेलं की ते प्लास्टिक स्टेज मध्ये जाणार आहे. मग दुसरा लोड आहे तर 380, तो मॅक्झिमम लोड आहे, दॅट इज इन द प्लास्टिक स्टेज. पण 250च्या अलीकडे लोड कुठला आहे तर 150 आहे. सो इथं लोडच्या ठिकाणी ठेवू मग 150 150 किलो न्यूटन इंटू 10⁻³ होल डिवायडेड बाय एरिया. आता डायमीटर ही ओरिजिनल जी आहे ती राहणार आहे. सो त्याचा एरिया 706.85 इंटू लेंथ ऑफ द गेज. गेज लेंथ किती दिलेली आहे 200. सो 200 डिवायडेड बाय चेंज इन लेंथ. एक्सटेंशन ड्यू टू 150 किलो न्यूटन लोड इज 0.21 mm. So here I will put it the 0.21. Remember this. झालं. सॉल्व करा. E किती आलं सांगा. 2.021 इंटू 10⁻⁵ MPa. न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजेच MPa. आलं का पहा फर्स्ट E. एवढंच आहे का? राईट. सेकंड काय विचारलेले, स्ट्रेस ऍट इलास्टिक लिमिट. सिग्मा इलास्टिक इज इक्वल टू लोड ऍट इलास्टिक लिमिट डिवायडेड बाय एरिया ऍट इलास्टिक लिमिट. एरिया काय असणार आहे? डायमीटर चेंज होणार आहे का इलास्टिक लिमिटला? नाही. इलास्टिक लिमिटला डायमीटर आहे तसंच राहणार आहे. तुम्ही जर आणखीन त्याला स्ट्रेच केलं तर मात्र डायमीटर काय होणार आहे, चेंज होणार आहे तिथं. सो डायमीटर विल रिमेन सेम हिअर. सो एरिया विल बी दी सेम, दॅट इज फॉर द 30 mm जे घेतलेलं आहे 706.85. तोच एरिया आपल्याला इथं घ्यायचा आहे. पण इलास्टिक लिमिटला लोड किती आहे? सो लोड ऍट इलास्टिक लिमिट इज 250 किलो न्यूटन. सो इंस्टेड ऑफ 150
आता आपण इथे यूज करणार आहोत तो 250. सो 250 into 10⁻³ divided by 706.85. सांगा सिग्मा इलास्टिक किती आलं? स्ट्रेस ॲट इलास्टिक लिमिट बोला. 353.68. 353.68 Newton per mm² or MPa, you can say like this. ओके. आता विचारलेले पर्सेंटेज एलॉंगेशन. ठीक आहे, पर्सेंटेज एलॉंगेशन विचारलेला आहे. पर्सेंटेज एलॉंगेशन म्हणजे काय? किती टक्क्यांनी ते वाढलं. काय वाढलं? लेंथ. एलॉंगेशन, एलॉंगेशन म्हणजे लेंथ मध्ये आलं. पहा, पहिली लेंथ किती होती? 200. ओरिजिनल लेंथ दॅट इज 200, राईट. मग ओरिजिनल लेंथ म्हणजे 100% आहे आपलं पहिलं जे काय असेल ते. ठीक आहे, जशाच तसं दॅट इज युअर 100% लेंथ आहे. फायनल एलॉंगेशन किती झालेलं आहे? फायनल टोटल एक्सटेन्शन इट इज 60 mm. मग 60 mm करिता किती एक्सटेंड झालं असं ते विचारतंय. म्हणजेच पर्सेंटेज एलॉंगेशन. समजतंय? 200 पैकी 60 mm हे काय झालं? आणखी 200 ला 60 mm एक्सटेंड झालं तर 100 ला किती? असंही करू शकता तुम्ही. हे बघा, हे असं मांडायच्या ऐवजी तुम्हाला आणखीन सांगतो. 200 ला 60 mm एक्सटेंड झालं, 200 ला 60 mm एक्सटेंड झालं तर 100 ला पर्सेंटेज काढायचे आपल्याला. पर्सेंटेज ऑलवेज यूज टू कॅल्क्युलेटेड इन पर्सेंटेज दॅट इज फॉर द 100. म्हणून 100 ला किती? मग हे असं कसं सॉल्व्ह करायचं हे आपण शिकलेलो आहे मॅथमॅटिक्स मध्ये. सो दॅट इज युअर पर्सेंटेज एलॉंगेशन. पर्सेंटेज एलॉंगेशन काय असणार आहे मग आता? 100 मल्टिप्लाइड बाय 60 किंवा मी असं करतो 60 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइडेड बाय 200 क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा किती आलं? 30. व्हॉट इज द पर्सेंटेज एलॉंगेशन? 30%. 30%. सिंपल. हे कटलं इथे एक, इथं हे पण एक कटलं आणि इथं फक्त 30 राहील, राईट. सो हिअर इट इज 30%. दॅट इज युअर पर्सेंटेज एलॉंगेशन. आता पर्सेंटेज डिक्रीज इन एरिया. पर्सेंटेज डिक्रीज इन एरिया काढायचंय मला. बघा इथं मी काय सांगितलं होतं? 200 ही ओरिजिनल लेंथ आहे, त्यातनं एक्सटेंड झालेलं 60 आहे. आता सेम पर्सेंटेज काढायचे तर 100 पैकीच काढायचंय. ओरिजिनल एरिया किती आहे? ओरिजिनल एरिया इथं आहे, दॅट इज 706.85. फायनल एरिया आपण काढला नाही, पण फायनल फेल्युअरला डायमीटर किती आहे ती दिलेली इथं, दॅट इज 2.25 सेंटीमीटर. ह्याच्याकरिता एरिया काढू शकता तुम्ही. एरिया ऍट फेल्युअर सांगू शकताय कसं काढायचा? π/4 इंटू 22.5 स्क्वेअर किती आलं सांगा? 397.60 mm स्क्वेअर. दिस इज एरिया ऍट द फेल्युअर. मला पर्सेंटेज डिक्रीज इन एरिया काढायचा आहे. मग पर्सेंटेज डिक्रीज इन एरिया काढण्याकरिता कसं करावं लागेल मला? आता ओरिजिनल एरिया त्यातनं डिक्रीज झालेला किती एवढा अमुक अमुक काय असेल तो, तर 100 पैकी किती, म्हणजे असं पर्सेंटेज काढावं लागेल ना. ओरिजिनल एरिया त्यातनं डिक्रीज झालेला म्हणजे ओरिजिनल एरिया करिता डिक्रीज झालेला एरिया एवढा एवढा, तर 100 पैकी किती असं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग इथं बघा पर्सेंटेज इन एरिया आता कसं असणार आहे बघा, 100 इंटू डिक्रीज्ड एरिया. डिक्रीज्ड एरिया म्हणजे काय? हा एरिया नाही. डिक्रीज्ड एरिया म्हणजे हा एरिया नाही, डिक्रीज करून रिमेनिंग राहिलेला एरिया. डिक्रीज्ड एरिया म्हणजे काय? मी म्हणलं असतं नाही तर एरिया ऍट द फेल्युअर म्हणलं असतं, डिक्रीज्ड एरिया म्हणलं नाही मी. सॉरी, मी डिक्रीज्ड एरिया म्हणलंय, मी एरिया ऍट द फेल्युअर म्हणलं असतं. ओरिजिनल एरिया करता फेल्युअर एरिया असं म्हणलं असतं.
डिक्रीज्ड एरियाचा अर्थ काय आहे? ओरिजिनल एरिया मायनस फेल्युअर एरिया, and that is divided by original area आणि into 100. ओरिजिनल एरिया किती आहे? π/4 into 30 square, that is 706.85 minus failure area 397.60 divided by 706.85 into 100. किती आलं सांगा? 43.75. 43.75%. A tensile test is carried out on a mild steel bar of diameter. Initial diameter they have given, that is 10 mm. त्याच्याकरिताचा एरिया काढून ठेवू शकता तुम्ही, दॅट इज π/4 into 10 स्क्वेअर, जो काही येईल तो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे गेज लेंथ. टोटल गेज लेंथ त्यांनी सांगितलेली दॅट इज 50 mm गेज लेंथ वॉज. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे बार यील्ड्स अंडर लोड ऑफ 20 kN. P at yielding is 20 kN. That is 20 into 10⁻³ Next, it reaches a maximum load P max, that is 40 kN. That is 40 into 10⁻³. This is Newton. Next, they have given the rupture load at the failure. Failure load, it fails at 25 kN, breaks at 25 kN. So the breaking load or the rupture load or the failure load is 25 kN. Someone say that as a failure, someone say that as a rupture, someone say that as breaking. You can give the name as per your convenience. Okay? Next, what they have asked? Yield strength stands for yield stress. Yield stress they have asked. So that is equal to, I will directly write down the load at yield divided by the area. Area is here only π/4 into 10 square. So here load at yield is 20 into 10⁻³ divided by π/4 into 10 square. Next, what they have asked? Ultimate strength, sigma ultimate, that is maximum. Ultimate stands for maximum divided by area. So the maximum load is here 40 into 10⁻³ divided by area is here π/4 into 10 square. Next, what they have asked? Rupture strength, that is P rupture or P failure divided by area. So that is 25 into 10⁻³ divided by π/4 into 10 square. Someone may ask a question to me like this: एरिया तुम्ही अल्टिमेट मध्ये आणि रप्चर मध्ये π/4 into 10 square कसं काय घेतला? एरिया चेंज होणार नाही का? होणार, निश्चित होणार. पण आपल्याला त्यांनी आणखीन जी रिड्यूस झालेली डायमीटर आहे ती मेन्शनच केलेली नाहीये अप टू दिस. पण त्याच्या पुढच्या क्वेश्चन मध्ये आता त्यांनी विचारलेलं आहे ऍक्च्युअल रप्चर स्ट्रेंथ, आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे ऍक्च्युअल रप्चर स्ट्रेंथ मध्ये त्यांनी सांगितली आहे डायमीटर जी आहे ती किती आहे? यस, diameter it was reduced to 7 mm. Actual ruptured strength when the diameter is there, required diameter that is the 7 mm. म्हणून इथं काय असं load at rupture divided by area at rupture, आणि load at rupture is that is failure 25 into 10⁻³ and area at the rupture is π/4 into 7 square. Sorry, 7 square. Got it? Next, now they have asked the percentage reduction in area. Percentage reduction in area करिता मी सांगितलं ओरिजिनल एरिया मधून तेवढा डिक्रीज झाला तर कसा असणार आहे? परसेंटेज रिडक्शन इन एरिया इज इक्वल टू
Original area is pi by 4 into 10 square minus pi by 4 into 7 square, that is the final area, failure area, divided by original area, that is pi by 4 into 10 square, and into 100, that is your reduction in area. And next, they have asked the percentage elongation, but percentage elongation they have asked it for the final gauge length as 67 mm they have given. 67 mm म्हणजे काय, 50 करिता 67 असं नाहीये ते, 67 मधून 50 वजा करायचे, म्हणजे जे राहत आहे ते 50 करिता तेवढं, म्हणजे 50 करिता 17 झालं, 50 करिता 17, तर 100 करिता किती. सो वी कॅन क्रॉस मल्टिप्लाय हियर, 67 minus 50 divided by 50 into 100. It was like this. Or else instead of this we can directly write down the 17 divided by 50 into 100. Answers बघा, टॅली करा, चेक करा. ठीक आहे, आन्सर्स ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. A hollow steel tube with an external diameter 100 mm. ही एक स्टील ट्यूब आहे. मी साइड बाय साइड काय करतो, इथे एक डायग्राम सुद्धा ड्रॉ करायला ट्राय करतो. समजा हा एक सर्कल आहे, ज्याला एक एक्सटर्नल डायमीटर आहे आणि एक इंटरनल डायमीटर सुद्धा आहे. त्याचे प्रोजेक्शन्स घेतो असे, समजून घ्या फक्त, मी एक जस्ट टेंटेटिव्हली काढतोय. माझी ड्रॉइंग काय फार परफेक्ट नाहीये, बट समजण्यापुरता आहे. ठीक आहे, आता ही एक स्टील ट्यूब दिलेली आहे आणि त्या स्टील ट्यूबला एक्सटर्नल डायमीटर त्यांनी सांगितलेले, ही एक्सटर्नल डायमीटर, ही एक्सटर्नल डायमीटर दॅट इज 100 mm. ठीक आहे, so the external diameter I will denote it here, the given data. In the given data I will denote it with the capital D, so that is 100 mm. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे that is used to carry an axial load of 140 kilonewton. एक लोड दिलाय, जो लोड त्यांनी सांगितला 140 किलोन्यूटन लोड तो घेतो. यील्ड स्ट्रेस दिलेला आहे सिग्मा, that is 250 Newton per mm square, that is yield, yielding stress they have given. Next, they have asked us to go for determine the thickness of the tube. ही जी थिकनेस आहे ट्यूबची, ही थिकनेस त्यांनी विचारलेली आहे. ही थिकनेस, ही एवढी थिकनेस किती, असा क्वेश्चन आहे. हे इथं हॅच करतो वाटलं तर, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हिअर इट इज ऑल्सो. ठीक आहे, पण ह्यात त्यांनी इंटरनल डायमीटर दिले नाही आपल्याला, फक्त एक्सटर्नल डायमीटर दिलेली आहे, इंटरनल डायमीटर नाही दिलेली. जर मला एक्सटर्नल डायमीटर आणि इंटरनल डायमीटर माहिती असेल तर कॅपिटल डी मायनस स्मॉल डी, हा कॅपिटल डी म्हणजे हा एवढा, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी म्हणजे किती येते, तर दॅट इज 2t. इकडची थिकनेस आणि इकडची थिकनेस, दोन्हीकडची थिकनेस येते, राईट. म्हणजे टी इज इक्वल टू कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवायडेड बाय 2 असं येते. पण मला त्याकरिता सगळ्यात आधी स्मॉल डी किती येईल हे काढावं लागेल, तर मला थिकनेस काढणं सोपं जाईल. हे इमिडिएटली तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. पण त्याकरिता आणखीन एक थोडंसं ट्विस्टिंग त्यांनी सांगितलंय. दे हॅव गिवन द फॅक्टर ऑफ सेफ्टी ऍज 2. फॅक्टर ऑफ सेफ्टी कधी येतो, येस, फॅक्टर ऑफ सेफ्टी कधी येतं, बोला. मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. कसला स्ट्रेस, मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस.
हा मॅक्झिमम स्ट्रेस किंवा यील्ड स्ट्रेस दॅट इज डिवायडेड बाय वर्किंग स्ट्रेस. म्हणजे थोडक्यात काय, वर्किंग स्ट्रेस जर काढायचा असेल तर तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे, फॅक्टर ऑफ सेफ्टी माहिती पाहिजे. मग फॅक्टर ऑफ सेफ्टी माहिती आपल्याला, यील्ड स्ट्रेस दिलेला आहे, वर्किंग स्ट्रेस किती ठेवायचा, म्हणजे मी बिल्डिंग जर कन्स्ट्रक्ट करत आहे तर त्या बिल्डिंग वरती लोड किती लावणार हे डिसाईड करावं लागेल मला. म्हणून वर्किंग स्ट्रेस काढणं फार गरजेचं आहे. आपण शिकलेलो आहे हा फंडा, वर्किंग स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेस इज इक्वल टू यील्ड स्ट्रेस और मैक्सिमम स्ट्रेस divided by factor of safety. So the yield stress they have given here it as 250 divided by the factor of safety it as 2. So working stress sigma working किती झालं सांगा, किंवा सिग्मा अलोवेबल असं म्हटलं जातं याला, किती येतं? Yes, 250 divided by 2. How much it is? 125 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ असा झाला 250 स्ट्रेस आला की तो यील्ड होतोय. यील्डिंग वरती आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही, ऑलरेडी यील्डिंग झालेलं आहे, त्याचं मधलं मॉलिक्युलर अट्रॅक्शन लूज झालेलं आहे आणि तुम्ही चेंजेस चालू झालेले तर त्याचं कॅल्क्युलेशन करताय आणि थिकनेस काढताय तर ते वेगळे येतील. आपल्याला सेफ लोड काढावं लागेल, दॅट इज कॉल्ड एज वर्किंग लोड. वर्किंग लोड काढावं लागेल किंवा सेफ लोड काढावा लागेल. तो कसा काढायचा, यील्ड स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर मला यील्ड स्ट्रेस वर्किंग स्ट्रेस भेटला. आता वर्किंग स्ट्रेस भेटल्यानंतर तुम्हाला काढायचा आहे आता वर्किंग लोड. वर्किंग लोड तुम्हाला ऍक्च्युली दिलेला आहे इथं. तो लोड किती दिलेला आहे, 125 किलो न्यूटन. सॉरी, स्ट्रेस दे हॅव गिवन दॅट इज 125 अँड वर्किंग लोड हाऊ मच दे हॅव गिवन 140 किलो न्यूटन. हा लोड दिलेला आहे आपल्याला. मग आपल्याकडं सिग्मा वर्किंग याचा फॉर्म्युला असा असतो, पी वर्किंग किंवा पी फक्त नुसतं सिग्मा सिग्मा डिवाइडेड बाय सिग्मा इज इक्वल टू, त्याला फक्त सिग्मा म्हणलं तरी चालतं, एवढं फार वर्किंग वगैरे लिहित बसायची गरज नाही. सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए. पी किती दिलेलं आहे, 140 दिलेलं आहे. सो 140 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया. एरिया आपण लिहूया, एक थोडस मी खाली येतो आता. सिग्मा किती दिलेलं आहे, 125, म्हणजे कॅल्क्युलेट केलेलं आपण वर्किंग करिता. पी किती दिलेलं आहे, 140 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया π/4 इंटू कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. कारण हा हॉलो सर्क्युलर ट्यूब आहे. एक्सटर्नल डायमीटर मायनस इंटरनल डायमीटर हे दोन्हीचे स्क्वेअर्स असतात ना π/4 ला, राईट. मग ह्यात मला एक्सटर्नल डायमीटर माहिती आहे, दॅट इज 100. सो आय कॅन पुट इट हिअर. द ओनली अननोन इज हिअर द इंटरनल डायमीटर. सो यू कॅन सॉल्व दिस अँड कॅल्क्युलेट. इंटरनल डायमीटर किती येते सांगा, मग इथं खाली करतो मी. सॉल्व करा हे. 125 दॅट इज इक्वल टू 140 इंटू 10⁻³ होल डिवायडेड बाय π/4 इंटू 100 स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. आणि ह्याच्यावरून डी किती आलं तेवढं सांगा, अंडर रूट वगैरे काढू, किंवा तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये वगैरे एक्स स्क्वेअर्स वगैरे ते व्हेरिएबल ठेवून सॉल्व्ह करू शकता हे इक्वेशन. आणि डी किती आहे ते आन्सर सांगा मला. आय विल चेक हिअर. येस, व्हॉट इज द आन्सर, टेल मी फॉर द डी. मी याला सिम्प्लिफाईड करतो वाटलं तरी करतो तोपर्यंत. 125 इंटू 4 डिवायडेड बाय
नाही इंटू 4 येत नाही, सॉरी 4 वर जातं, पाय येतं, इंटू पाय डिवायडेड बाय 4 इंटू 140 इंटू 10⁻³ that is equal to 1 divided by 100 square is this much, that is 10,000 minus d square. ह्याला थोडं रिअरेंज करतो, ह्याला वर घेतो, ह्याला खाली घेतो आता, म्हणजे 4 इंटू 140 इंटू 10⁻³ divided by 125 into pi, that is equal to 10,000 minus d square. d square ला इकडे हकलतो आणि हे सगळं तिकडे घेतो, म्हणजे d square is equal to किती आलं, 10,000 मायनस हे आलेलं आन्सर, that is 4 into 140 into 10⁻³ divided by 125 pi. सांगा व्हॉट इज युअर d स्क्वेअर, त्याचा अंडर रूट घ्या, d भेटल. सिंपल, सिम्प्लिफाईड करून सांगितलं मी, तर करा. सांगा किती किती आले आन्सर्स, बोला. 92.59. 92.59. इट इज डी. ओके, त्या डी स्क्वेअर किती आलं सांगा. d square 8573.97 something like this I am having d square. चला, तर आता d भेटलं, कॅपिटल D आपल्याकडे आहे. मेन आपल्याला विचारलेली आहे थिकनेस, थिकनेस किती येईल, तर मगाशी आपण काढलं होतं T इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल D मायनस स्मॉल d डिवायडेड बाय 2. कॅपिटल D किती आहे, कॅपिटल D आलेलं आहे माझं 100 मायनस स्मॉल d आलेलं आहे 92.59 डिवायडेड बाय 2. सो थिकनेस किती आली सांगा. दॅट इज युअर थिकनेस. 3.7. बोला, हाऊ मच इट इज. 3.7. 53.7. ठीक आहे. सो बार्स ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन आपण पाहिलेलं आहे, किंवा आपण बघूया सिंपल क्रॉस सेक्शन आपण पाहिलेलं आहे. क्रॉस सेक्शन म्हणजेच काय, तर आता असा एक रॉड आहे, रॉड समजा, एक मिनिट तुम्हाला रॉड दाखवतो मी अशी वेगवेगळी. इथे एक रॉड आहे असा, हा इथपर्यंत, परत ह्याच्या मागच्या साईडला असा एक मोठा रॉड आहे आणखी, परत आणखी ह्याच्या मागच्या साईडला आणखीन एक दुसरा रॉड आहे अशा टाईप, आणि असे बार्स आहेत. हे बार्स असे व्हॅरिंग क्रॉस सेक्शनचे आहेत, हे असं समजू शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला थोडस क्लिअर झालं असेल. आणि असा लोड लावलेला आहे, टेन्साईल लोड लावला, मग त्या वेळेला काय येणार आहे, नेमकं कसं कॅल्क्युलेशन करायचं. तर इथं पहा, मी ह्याला सिंपल 2D मध्ये दाखवतो, म्हणजे हे असं एवढं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा. पहा, इकडे एक फोर्स लावलेला आहे, इकडे एक फोर्स लावलेला आहे. दिस वन एज P, दिस वन एज P. हा फर्स्ट आहे, हा सेकंड रॉड आहे असं समजूया, आणि हा थर्ड रॉड आहे असं समजूया. आणि ह्याचा एरिया दिलेला आहे A1, ह्याचा एरिया काहीतरी येणार आहे A2, आणि ह्याचा एरिया येणार आहे A3. ऍक्च्युली आपल्याला त्याचे डायमीटर किंवा क्रॉस सेक्शन मेन्शन केलेले असतात प्रॉब्लेम मध्ये, त्यानुसार आपण ते घेणार आहोत. ठीक आहे, आणि ह्याच्या लेंथ दिलेल्या आहेत सर्वांच्या. पहिल्याची लेंथ आहे L1, दुसऱ्याची लेंथ आहे L2, आणि तिसऱ्याची लेंथ आहे L3. ठीक आहे, मग आता फोर्स जो आहे हा सगळ्या याच्यामध्ये सेम असणार आहे, फोर्स हा चेंज येणार नाही. बघा, ज्या वेळेला रेल्वे गाडी पकडा, रेल्वे गाडी सेम क्रॉस सेक्शनची असू शकते किंवा वेगवेगळ्या. इंजिन आहे आणि इंजिनच्या माग
गाड्याचे क्रॉस सेक्शन चेंज होतात. कधी कधी मालगाडी असेल तर गाडीचं क्रॉस सेक्शन वेगळं असतं, किंवा आपले जर नॉर्मल डबे असतील तर त्याचं वेगळं असतं. पण तो एका डायरेक्शनला तो पुल करत असतो, ओढत असतो, तर ऑटोमॅटिकली सगळ्या गाड्यांमध्ये किंवा सगळ्या डब्यांमध्ये काय होणार आहे, सेम फोर्स लागणार आहे. त्यामुळं इथं लोड काय राहणार आहे, द टोटल लोड इट विल रिमेन कॉन्स्टंट, दॅट इज पी. त्यानंतर L1, L2 आणि L3 हे काय आहेत, these are the length of rod 1, rod 2, rod 3 respectively. What is A1, A2 and A3? They are area of rod 1, rod 2, rod 3 respectively. Okay, area भेटला, लेंथ भेटल्या, मला काढायचे तर स्ट्रेसेस. स्ट्रेस इन द फर्स्ट रॉड दॅट इज सिग्मा 1 काय असणार आहे, P बाय A1. दुसऱ्या मधला P बाय A2 आणि तिसऱ्या मधला सिग्मा 3 P बाय A3. इथं फोर्स काय राहतोय, फोर्स हा कॉन्स्टंट राहतोय, पण स्ट्रेस हे चेंजेस होत जात आहेत, कारण एरिया काय व्हायले, चेंज व्हायले. मग जर मी असं विचारलं प्रॉब्लेम मध्ये की टोटल स्ट्रेस इन दीज 3 बार, टोटल स्ट्रेस ह्या दिलेल्या मेकॅनिझम मध्ये कसा असेल, सो इट इज सिग्मा इज इक्वल टू सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 प्लस सिग्मा 3. दिस इज द टोटल स्ट्रेस विच वी गॉट. ठीक आहे. त्यानंतर आता हा फक्त टोटल स्ट्रेस बद्दल झालं. आता सेम आता मी असं जसं स्ट्रेसला कॅल्क्युलेशन केलं होतं तसं चेंजेस इन लेंथ फॉर द फर्स्ट बार दॅट इज डेल्टा L1 जर काढा म्हणलं मी, तर डेल्टा L चा फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे, विसरून बघा. डेल्टा L इज इक्वल टू PL बाय AE हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर तो आपण इथं ठेवूया. डेल्टा 1 काय असणार आहे, P कॉन्स्टंट राहणार आहे, P1 येणार नाही, कारण इथं फोर्स हा थ्रू आउट सेम राहणार आहे. सो P डिवायडेड बाय P इंटू L1 डिवायडेड बाय A1 आणि E सुद्धा चेंज होऊ शकतं जर हे वेगवेगळ्या मटेरियलचं असेल. असं समजा की पहिला हा स्टीलचा आहे, दुसरा हा आपण असं म्हणूया की कॉपरचा आहे, आणि तिसरा हा अल्युमिनियमचा आहे. तर हे तिन्ही काय झाले, मग आता चेंज झाले मटेरियल. तिन्ही मटेरियल चेंज झाले म्हटल्यानंतर त्यांचं यंग्स मॉड्युलस सुद्धा काय होतं, चेंजेस येतात तिथं. सो इथं असं येणार आहे. मग सॉरी, हे डेल्टा L1 झालं. त्यानंतर डेल्टा L2 करता PL2 डिवायडेड बाय A2E2 दॅट इज नेक्स्ट डेल्टा L3 दॅट इज इक्वल टू PL3 डिवायडेड बाय A3E3. आणि टोटल एलॉंगेशन जर विचारलं तर तिन्हीची ऍडिशन, पहिल्याचं चेंज इन लेंथ, दुसऱ्याचं चेंज इन लेंथ, तिसऱ्याचं चेंज इन लेंथ. सो टोटल चेंज इन लेंथ इज डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 दॅट इज इक्वल टू PL1 बाय A1E1 प्लस PL2 बाय A2E2 प्लस PL3 बाय A3E3. यातनं P हे कॉमन निघतं सगळ्यातून, सो P कॉमन घेतो मी बाहेर, कारण फोर्स हा कॉमन आहे. पण जर सगळं जर सेम मटेरियलचं असेल, इफ ऑल एव्हरीथिंग हिअर इट इज मेड अप ऑफ स्टील, किंवा ऑल इट इज मेड अप ऑफ द कॉपर, ऑल इट इज मेड अप ऑफ द अल्युमिनियम, मग त्यावेळेला E सुद्धा कसं असेल, सेम असणार आहे. म्हणजे मला E सुद्धा बाहेर घेता येतं, फक्त लेंथ आणि एरिया फक्त बाहेर होणार. पण लक्षात ठेवा, E कधी बाहेर घेणार आहात तुम्ही, जेव्हा सगळं सेम मटेरियलचं असेल. वेगवेगळ्या मटेरियलचं असेल तर E असं मध्येच ठेवावं लागतं, E1, E2 आणि E3. सो दिस इज युअर टोटल एलॉंगेशन. लक्षात ठेवा. ठीक आहे. आवडलं तर नक्की लाईक करा विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.